नमस्कार मंडळी, मी दर्शन मोदक मीडियाकडून आणि इतिहास मंडळाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत एक असा मंडळ आहे ज्यांनी त्यांची 107 वर्षाची परंपरा आजही जपली आहे आणि तो मंडळ दुसरा कोणता नाही तर आपल्या परळ विभागातला कृष्णनगरचा राजा आहे. नमस्कार, माझं नाव केतन प्रल्हाद डिचवलकर. कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ, कृष्णनगरचा राजा. मी उपाध्यक्ष. त्याहून मला असं सांगता येईल डेजिग्नेशनपेक्षा पदापेक्षा मला असं सांगता येईल मी एक गणेश भक्त आहे. 1920पासून आपल्या मंडळाची सुरुवात झालेली आहे. परळमधील जुनं जाणतं मानाचं पहिलं मंडळ अशी आपली ख्याती आहे. कृष्णनगरचा राजा परळ. 1920पासून लोकमान्य टिळकांनी आपली गणेशोत्सवाची आपल्या मंडळाची स्थापना केलेली आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या हस्ते हा गणेशोत्सव वारसा आपण पुढे नेत चाललो आहे. आज आपलं 107वं वर्ष आहे. सांगायला खूप अभिमान वाटतो, गर्व वाटतो की आपण या मंडळाचा मी या मंडळाचा एक गणेश भक्त, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो गेली कित्येक वर्ष. 1920पासून सांगायचं म्हटलं तर 1920पासून जी सुरुवात झाली तर ही अशी सुरुवात होत गेली. एक थोडं उदाहरण सांगतो. म्हणजे लहानपणी आम्ही सगळे मोठे कार्यकर्ते होते. आम्ही सगळी मुलं जी आत्ता काम करते सगळे लहान होते आणि लहानपणापासून आम्ही हा गणेशोत्सव बघत आलेलो आहे, हा अनुभव घेत आलेलो आहे. कधी मला ह्या गणेशोत्सवात काम करायला मिळेल हे मला हे अनुभवायचं होतं. म्हणजे ही लहानपणापासूनची इच्छा होती की बाबा गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे, मलाही त्या मिरवणुकीत नाचायचं आहे, मलाही त्या गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे. तर एक छोटंसं एक उदाहरण सांगतो इच्छितो. लहान होतो मी तेव्हा. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक चालली, आपली विसर्जन मिरवणूक चालली आहे, निघाली आहे गणपती आपला विसर्जनासाठी. तर माझे वडील होते. माझ्या वडिलांबरोबर मी वडिलांचा हात धरून एका कोपऱ्यात मी उभा होतो. मोठी मुलं सगळी नाचत होती, सगळे एन्जॉय करत होते. तर मी आपल्या वडिलांचा हात धरून वडिलांचा हात धरून मी नाचतोय तिथे. तर अशी इच्छा झालेली की रे आपण पण नाचायचं आहे, आपल्याला पण नाचायला जायचं आहे त्या ठिकाणी, या मिरवणुकीचा एक सहभाग व्हायचा आहे आपल्याला. मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं ठीक आहे तू आता. मग माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे तुला नाचायचं आहे ना, ठीक आहे. मग माझ्या वडिलांनी माझा हात सोडला आणि ती पहिली आपण म्हणतो त्याला आपण आजच्या ह्याच्यात म्हणतो ती माझी पहिली स्टेप होती की कृष्णनगरच्या गणरायाच्या मिरवणुकीत नाचण्याचा जो आनंद मी तेव्हा घेतलेला होता तो आनंद मी तेव्हा घेतला. आणि तिथून खरी सुरुवात झाली. गणपती बाप्पाचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या दृष्टीने हे पहिलं पाऊल होतं असं मला म्हणता येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे मी मुद्दामून सांगेन की आम्ही लहानपणापासून बघत आलेलो की चलचित्र हा विषय परळमध्ये स्वर्गीय भाई आळवे काका यांनी काकांनी हा चलचित्र हा विषय मुळात आपल्या परळमध्ये इंट्रोड्यूस केला, आणला. ते चलचित्र आपल्याकडे पहिल्यांदा झाले. बरेच असे चलचित्र झाले आपल्याकडे. कृष्णनगरची ही सुरुवात झाली कृष्णनगरमधून की चलचित्राला मूळ प्राधान्य तिथून सुरुवात झाली चलचित्राला. आपल्याकडे जरासंधाचा वध झाला एक उदाहरण आहे. कृष्ण जन्म झाला आहे आपल्याकडे. परत साईबाबांनी पाण्याचे दिवे लावलेले ते एक झालेलं आहे. फिरता रंगपंच भाई आळवे काकांनी केलेला होता आपल्याकडे. मग चलचित्रालाही सुरुवात झाली. त्याच्यानंतर बरेच असे चलचित्रावरून आपल्याकडे बऱ्याच मोठ्या मोठ्या लाईन लागायला लागल्या की चलचित्र बघायला. ती एक्साइटमेंट लोक बाहेरून यायचे, मुंबईतून नाही मुंबईच्या बाहेरून पण लोक यायला लागली आपले चलचित्र बघायला. म्हणजे आपण त्याला म्हणतो आजच्या काळातली ही USP आहे आपली की चलचित्र हे आपण सुरू केलं आणि आपल्याला तो अभिमान आहे चलचित्र सुरू करण्याचा. मग चलचित्रानंतर त्याच्यानंतरचा काळ असा आला की एका वर्षी आपण स्वामी समर्थांचा मठ आपण बनवलेला. स्वामी समर्थ मठ आपण बनवला, तो शिरोडकर काकांनी बनवलेला. अतिशय सुंदर असा मठ बनवलेला आपण. त्या मठात गेला म्हणजे तिथे आपण गणपती बाप्पाची इथे गेल्यानंतर अगदी प्रसन्न वाटायचं. बरेच लोक येऊन आपल्याकडे विश्रांतीला बसायचे तिथे मठात येऊन. म्हणजे हे कृष्णनगरच्या इतिहासात खूप मोठ्या अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत त्या. मग मठ झाल्यानंतर आपण मग पुढे आपण वाटचाल करत गेलो. जुन्या मंडळींची पण खूप मेहनत आहे या गोष्टींमध्ये. आणि जुन्यांनंतर मग आपण पुढे जसा सगळी मुलं जसे कार्यकर्ते मोठे होत गेले तसा एक
असं झालं की 100 वर्षाचा गणपती आला आपल्या गणेशोत्सवाला 100 वर्ष कंप्लीट झाली. 100 वर्ष झाल्यानंतर मग जुन्यांकडून नवीन पिढीने यंग सगळ्या क्राऊडने 105व्या वर्षी आपण गणेशोत्सव यंग क्राऊडने आपल्या हातात घेतला आणि तो त्या यंग क्राऊडने आपल्या यंग जनरेशनने घेतलेला आहे. 105व्या वर्षी आपण असं एक हे केलं की ठरवलं सगळ्या मुलांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे 2 मूर्त्या असतात. हे सांगायचं हे म्हणजे आपल्याकडे 2 मूर्ती असतात. आपली पूजेची मूर्ती असते ती एक 7 फुटाची पूजेची मूर्ती असते. 7 फुटाची आपली पूजेची मूर्ती असते आणि मला असं सांगायला तोही अभिमान आहे की एवढी पूजेची मोठी मूर्ती वर्षानुवर्ष ही चालत आलेली परंपरा आज या यंग पिढीने पण पुढे पुढे नेत आलेलं म्हणजे त्या परंपरेमध्ये कुठेही गालबोट न लावता किंवा कुठे दुसरे डिसिजन्स न घेता ही पुढे परंपरा चालवली आहे. तर आपल्याकडे 7 फुटाची पूजेची मूर्ती भव्य दिव्य मोठी मूर्ती असते. पूर्वीचे जे मूर्तिकार आहेत चव्हाण काकांकडून आता जी मूर्ती जो मूर्तिकार घेतलेले आपण आता मोहिते म्हणून आहेत, मोहिते काका आहेत. आपल्याकडे ती मूर्ती ते स्वतः बनवतात आणि आपला स्वतःचा तो मोल्ड आहे त्या मूर्तीचा तो त्यांनी ठेवलेला आहे, ते सांभाळतात त्याचा. तर 105 वर्षाला आपण असं ठरवलं की सगळे यंग क्राऊड आहेत, सगळे कार्यकर्ते खूप छान आहेत, खूप सगळे मिळून मिसळून काम करतात, सगळ्यांचे विचार एकमेकांशी जुळवून काम करतात. तेव्हा आपलं असं ठरलं की आपण का नाही आपण मोठ्या मूर्तीसाठी आपण जात आहोत. कारण आता सगळीकडे मोठ्या मूर्तीचा ट्रेंड आलेला आहे. मी असं म्हणणार की कॉम्पिटिशन आहे ते एक ठरलेलं आहे की सगळीकडे अख्ख्या परळमध्ये सगळ्या मोठ्या मूर्ती आहेत. तर आपण एक काम करू, आपण मोठी मूर्ती आणायचं बघू काय करायचं तसं. मग सगळ्या मुलांचं सगळं ठरलं की बाबा आपण मोठी मूर्ती गणपती बाप्पाची मोठी मूर्ती जी शोभेची मूर्ती असते. आपल्याकडे 2 मूर्ती असतात, एक शोभेची मूर्ती असते आणि एक पूजेची मूर्ती असते. मग शोभेची मूर्ती आणायची आपलं असं ठरलं की बाबा मोठी मूर्ती आणू. मग सगळ्यांचं एकमत झालं त्याच्यावर बाबा ठीक आहे शोभेची मूर्ती आणू. पण शोभेची मूर्ती आणण्यासाठी आपल्याला ती ट्रॉली लागणार किंवा ती एवढी मोठीच्या मूर्ती पाटावर येणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आमचे जे आहेत त्यांनी सगळी जी परळ लालबाग शिवडी या विभागातली सगळी मंडळ सगळे एकमेकांचे मित्रमंडळीच आहेत आपण सगळे. तर तेव्हा असं करण्यात आलं की काही आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली आहे तर गणेश गल्लींच्या पदाधिकाऱ्यांशी भेटले. तर गणेश गल्लींच्या पदाधिकाऱ्यांशी भेटले अशी चर्चा झाली की बाबा आपण यावेळेला असं करतोय की मोठी मूर्ती आणायचं आपण मुलांचं सगळ्यांचं ठरलेलं आहे, तर काय करायचं. तर ही जे आपल्याला ही मोठी मूर्ती आणणे फर्स्ट टाइम होतं. त्यामुळे आपण हे सगळं बघत या गोष्टी एक ठरवून मग आपण करायला लागलो. मग असं ठरलं की जी गणेश गल्लीची ट्रॉली आहे तर त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला तुम्ही आमची ट्रॉली घ्या, तुम्ही तुमच्याकडे ठेवा, मग तुम्ही त्याचा व्यवस्थित नियोजित पद्धतीने वापर करा, मग ही तुम्ही ट्रॉली घेऊन जाऊ शकता. मग तो सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि मुलांमध्ये आनंद तर एकदम द्विगुणित झाला आणि आपल्याला ट्रॉली मिळते, आपला मोठा गणपती बाप्पा येणार आहे. मग 105व्या वर्षी आपण असं केलं की गणेश गल्ली मुंबईचा राजा यांनी आपल्याला ट्रॉली आपल्याला दिली. त्यांचे तर जाहीर आभार मानलेच पाहिजे सगळ्यांकडून. आणि तो आपण तेव्हा आपण 105व्या वर्षी आपण भव्य दिव्य अशी श्रीकृष्णाच्या रूपातली आपली मूर्ती अशी ठरली होती. ही आपण सेंट्रलमधून ती मूर्ती आपण घेऊन आलो. बरं तेव्हा पण सांगायचं हे म्हणजे सगळ्यांना उत्सुकता होती. आम्ही तर रोज कार्यकर्ते ज्या दिवशी ठरलं की मोठी मूर्ती आपली डन झालेली आहे, आपली ठरलेली आहे, म्हणजे कार्यकर्ते म्हणजे असं म्हणता येईल कार्यकर्ते एकदम म्हणजे हा चुकीचा शब्द असतो की एकदम हवेत गेले होते. हवेत इन द सेन्स म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करतोय, काहीतरी वेगळं करतोय आणि खूप आनंद होता सगळ्यांना. आम्ही रोज सेंट्रलमध्ये जायचो. आम्ही ट्रॉलीचं पूजन केलं पहिल्यांदा आपल्या कृष्णनगरच्या पटांगणात बामनदेवाच्या साक्षीने, अंबेमातेच्या आशीर्वादाने, बामंडेच्या आशीर्वादाने, इच्छापूर्ती गणेशच्या आशीर्वादाने आपण हे मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक कार्यकर्त्याचं आभार मानेन की कार्यकर्त्याची जी जिद्द होती, नाही आपण हे करायचंच आहे, आपण हे यावेळेला आपण हे करायचंच, आपण करून बघूया काय करतात. त्याच्याबरोबर आपले कृष्णनगर रहिवाशांचा पण मी आभार मानतो, त्यांनी पण तेवढाच सपोर्ट केला. कारण गणेशोत्सव म्हटल्यानंतर विदाऊट कार्यकर्ता हा गणेशोत्सव होत नाही आहे. मग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी आणू शकता पण कार्यकर्ते हे महत्त्वाचे आहेत प्रत्येक वेळेला. तर आपण ती एक मजा सांगतो. म्हणजे गणपती बाप्पा आपण रोज आम्ही बघायला जातो सेंट्रलमध्ये.
सेंट्रलमध्ये आम्ही रोज बघायला जायचो, अरे आज कलर केला आहे का. मग आम्ही 4-5 जण जायचो, म्हणजे आम्ही कार्यकर्ते जायचो, मग पदाधिकारी जायचे, मग एकमेकाला सांगायचे. मग ही वेगळी मजा असते की आपण त्याच्यात इन्वॉल्ड होतो. म्हणजे ते काय म्हणतो आपण, ते स्वर्ग सुख असतं, ते गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या, म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. मग आम्ही रोज जायचो गणपती बाप्पा बघायला. मग आज काय रे कलर झालाय, आज काय रे बॉडी कलर झालाय, आज काय रे डोळे उघडायचे आहेत. मग असं असं करता करता आमचं पाद्यपूजन झालं. हा पाद्यपूजन एक कन्सेप्ट आमच्याकडे नवीन होता 105व्या वर्षी. मग आम्ही भव्य दिव्य असं पाद्यपूजन केलं. मग सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन्स दिली, मग सगळ्यांना आम्ही बोलवलं, सगळे आले. मग पाद्यपूजन आमचं झालं. पाद्यपूजन झालं त्याच दिवशी आम्ही आपली ट्रॉली आहे ती सेंट्रलमध्ये दिली होती. मग त्यानंतर पाद्यपूजन झालं तर आम्ही गणपती आगमनाची डेट ठरली. मग एवढी कार्यकर्त्यांना उत्सुकता होती, गणपती आगमन आहे आणि एवढी भव्य दिव्य मूर्ती उभी राहिलेली आहे. पण सिद्धेश गजमल ते मूर्तिकार होते, त्या दादाने पण मूर्ती एकदम छान पद्धतीने बनवली होती. श्रीकृष्णाच्या रूपातली मूर्ती होती. मग ती एक मजा सांगायचं म्हणजे आमची त्या दिवशी आमचं आगमन होतं. म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता होती, आज आगमन आहे आपलं. आपली म्हणजे जे आमचं स्वप्न होतं पहिल्यापासून की सेंट्रलमधून गणपती बाप्पा बाहेर येणार, ते वाईब्स असतात, ते फिलिंग्स असतात, ते आम्हाला पण घ्यायचे होते. कारण तेवढे सगळे तिथे मीडियाचे असतात, पत्रकार असतात, कॉन्टेंट क्रिएटर असतात, रील स्टार असतात, म्हणजे सगळेजण ते शूट करत असतात. सगळी जनता असते, रहिवासी असतात. तो गणपती बाप्पा बाहेर येणार म्हणजे आम्ही तर खूप एक्साइटमेंट होतं, प्रत्येक कार्यकर्ता एक्साइटमेंट होता. तर आम्ही गणपती बाप्पा बाहेर येणार म्हणजे त्या ह्याने आमची एक्साइटमेंट लेवल खूप होती. तो जसा गणपती बाप्पा गेटवर येणार, गेट तर बंद असतात, तो गणपती बाप्पा गेटवर आला तर अक्षरशः प्रत्येक कार्यकर्ता एवढा हॅप्पी होता की त्याचे फिलिंग्स सांगू शकत नाही मी. तो गणपती बाप्पा येणार आणि असं ठरवलं होतं की त्या वर्षी की जे आमच्या महिला कार्यकर्ते आहेत, ते मला आवर्जून सांगता येईल, जे आपल्या महिला कार्यकर्ते आहेत, त्या महिला कार्यकर्त्यांनी तो गणपती बाप्पाची जी ट्रॉली आहे, ती गणपतीची ट्रॉली जिथे गणपती बनतो त्या तिथून खेचत ती महिला कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाची ट्रॉली आपली सेंट्रलच्या बाहेर आणली. म्हणजे ह्यात मला असं सांगता येईल की कृष्णनगरमध्ये प्रत्येक महिलांचा पण सहभाग या गणेशोत्सवाच्या आणि सगळ्या उत्सवांमध्ये असतो. मग ती जी एक्साइटिंग लेवल होती, सगळ्यांची बोंबाबोंब, सगळ्यांची ओरडाओरड ही झाली. गणपती आपला बाहेर आला म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यात अश्रू होते. कारण ही खूप मोठी गोष्ट, ही खूप मोठी अचीवमेंट ही कृष्णनगरमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याने केली. हे प्रत्येक कार्यकर्त्याला हवं होतं आणि ती एक्साइटमेंट होती प्रत्येक कार्यकर्ते, आपला पण गणपती बाप्पा भव्य दिव्य आणि उंच असावा. अशी ही जी सुरुवात झाली, 105 वर्षाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग 106वं वर्ष आलं. ही उत्सवांची सुरुवात ही आम्ही वर्षभर आम्ही हेच करत असतो की हा उत्सव झाला की आमच्याकडे नवरात्र उत्सव असतो, मग त्यानंतर दीपोत्सव असतो. म्हणजे कृष्णनगरमध्ये सगळे आम्ही उत्सव प्रत्येक कार्यकर्ता हे घराप्रमाणे आम्ही सेलिब्रेट करत असतो. जसं आपण घरात दिवाळी दसरा सगळे उत्सव करत, तसे आम्ही कृष्णनगर कार्यकर्ता प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी असतो. 105 वर्ष झाल्यानंतर 106वं वर्ष आलं. 106वं वर्ष म्हणजे 105 वर्ष संपलं आमचं. 106 वर्ष जवळ म्हणजे गणपती जसे जसे दिवळ येतात तसेच आमच्या मीटिंग्स, मग डिस्कशन चालू असतात, बाबा काय करायचं, यावर्षी काय करायचं. मग आमचे सेक्रेटरी असो, अध्यक्ष असो, खजिनदार असो, इतर कार्यकर्ते असो, मग ते डिस्कशन करतो आम्ही, बाबा काय करायचं, यावर्षी आपण नवीन काय करायचं. मग नंतर मग आपल्या जसं मीटिंग्स लागतात तसं आपल्या मीटिंग्स होतात. मग मोठी मीटिंग होते, त्यानंतर ठरतं की मूर्ती काय करायची, कुठली करायची. म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो. मग त्याच्यानंतर मग ठरतं की बा कुठल्या वर्षी काय करायचं. एक सांगायचं तात्पर्य म्हणजे 106व्या वर्षी आपण ठरलं की आपली ट्रॉली स्वतःची करायची आणि आपली ट्रॉली करून मग आपल्याकडे गणेशोत्सवाचं आगमन करतं. 106व्या वर्षी आपण असं ठरलं मुलांचं की भव्य दिव्य मूर्ती आपण यावर्षी आणायची. मग चलचित्र हा देखावा आपल्याला करायचा होता 106व्या वर्षी. तर चलचित्र देखावा आपण बऱ्याच गोष्टींमधून आपण विचार विनिमय केला आणि आता AIच्या माध्यमातून, AI हे टेक्नॉलॉजी नवीन आले, AIच्या माध्यमातून आपण गोकर्ण हा चलचित्र देखावा आपण केलेला आहे 106व्या वर्षी. तेव्हा आपण बालगणेशातल्या रूपातली भव्य दिव्य गणेश मूर्ती आपण ही आणलेली होती. ती पण आणताना खूप एक्साइटमेंट होती आपल्याला. सेम जसं मी सांगितलं, सेंट्रलमधून गणपती बाप्पा आपला
बाहेर येतो. म्हणजे ती एक्साइटिंग लेवल ही खूप असते, एक्साइटमेंट असते प्रत्येक कार्यकर्त्याची, बाबा गणपती आपला बाहेर येणार गणपती बाप्पा. मग तसंच आपण त्या गणपती बाप्पाचं आगमन करतो एक 10-15 दिवसाच्या आधी, आणि 106व्या वर्षी आपण अशा चांगल्या पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा केलेला होता. तसेच आपण पूजेच्या मूर्तीची पण स्थापना आपण तशीच करतो. दोन्ही गणपतीचं आपण विसर्जन करतो. 106व्या वर्षी आपण असं केलं की मुलांची इच्छा होती गिरगाव चौपाटीला विसर्जन करणं. सगळ्या भव्य दिव्य मूर्त्या गिरगाव चौपाटीला जातात. तर गिरगाव चौपाटीला जाणं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं की गिरगाव चौपाटीला जाऊन आपला अख्खी मुंबई महाराष्ट्र लाईव्ह गणपती बाप्पा आपला बघणार आहे. म्हणजे आपला कृष्णनगर राजा आपला लाईव्ह सगळीकडे होणार आहे असं आपल्या कार्यकर्त्याचं. मग त्याच्यावर बी एकमत झालं की आपण गिरगाव चौपाटीला जायचं आहे. मग एवढ्या वर्षात आपण पहिल्यांदा सकाळीच आपली विसर्जन मिरवणूक ही संध्याकाळची असते, पण एवढ्या वर्षात आपण 106व्या वर्षी आपण सकाळीच विसर्जन मिरवणूक आपली सकाळीच निघाली आणि गिरगावच्या दिशेने. आणि मला सांगायला खूप छान वाटेल की माझ्याही मनात होतं की वर्षानुवर्षापासून की श्रॉफ बिल्डिंगची जी पुष्पवृष्टी आहे, श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी प्रत्येक गणरायाच्या डोक्यावर फुलं पडतात, मग ते आपल्या गणपती बाप्पा पण करायला पाहिजे. मग ही प्रत्येक कार्यकर्त्याचं पण म्हणणं होतं की बाबा ही गणपतीची पुष्पवृष्टी आपल्याला पण व्हायला पाहिजे. मग तो जो अनुभव होता श्रॉफ बिल्डिंगच्या इथे गेल्यावर आपल्या गणरायावर पुष्पवृष्टी झाली दोन्ही मूर्त्यांवर गणपती बाप्पाच्या. म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलेलं होतं की गणपती बाप्पाच्या आपल्या पुष्पवृष्टी झालेली आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने. म्हणजे हे एक खूप मोठं, मी असं म्हणेन कृष्णनगरच्या राजाने आणि कृष्णनगर मला खूप मोठं भाग्य दिलं आहे हे कार्य करण्यासाठी आणि हे अनुभव घेण्यासाठी. असंच आपण गिरगाव चौपाटीला आपण प्रस्थान केलेलं होतं. आणि गिरगाव चौपाटीला प्रस्थान करतानाही आपल्याला गिरगाव चौपाटीला आपल्या गणपती बाप्पाचं नाव, आपल्या कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ याचं नाव हे मुंबई पोलिसांकडून, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हे घेण्यात आलं. आणि आपलं व्यवस्थित असं विसर्जन झालं. कुठल्याही गोष्टीचं झालं नाही, गालबोट लागला नाही. व्यवस्थित आपल्या दोन्ही मूर्त्यांचं असं विसर्जन झालेलं होतं. वर्षानुवर्ष आपण गणेशोत्सव साजरा करतोय. बऱ्याच अडीअडचणी अशा येतातच आहेत. आणि मला असं सांगायला खूप आवडेल की आपले बामणदेव महाराज, आपलं जे जागेवाला आहे बामणदेव महाराज अंबामाता, ह्याच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. आपली इच्छापूर्ती गणेश, म्हणजे कुठलंही संकट येवो आपल्यावर किंवा कुठली अडीअडचणी येवो, कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला आपण त्यांच्याकडे नतमस्तक होतो आणि अडीअडचणींवर मात करून आपला कार्यकर्ता, आपलं गणेशोत्सव मंडळ आपण पुढे वाटचाल करत चाललेलो आहे. हे मला सांगायला खूप आवडेल. लहानपणापासून सांगायला गेलं तर म्हणजे लहानाचा मोठाच इथे झालो, मग लग्न सुद्धा इथेच झालं. सो गणपतीबद्दल जर म्हणायला गेलं तर मग ती गणेश उत्सवातली जी मजा होती ना, म्हणजे परळ, लालबाग, मला वाटतं लालबागमध्ये सध्या बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप जास्त ट्रेंड आहे. बट त्यावेळेला जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला खरं सांगायला गेलं तर परळमध्ये जी गर्दी व्हायची ती म्हणजे चलचित्र बघायला. आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा ती एक वेगळी मजा होती की खाली लाईन लागलेली असायची आणि आम्ही वरती उभे असायचो आणि आमचे मित्र आईवडिलांबरोबर जेव्हा यायचे तेव्हा त्याचे खालना हात दाखवायचे की अरे प्लीज तुझा मित्र आहे मी, तू सोडशील का म्हणून. आणि तेव्हा जे त्यांना जायला देणं किंवा सांगणं की माझा मित्र आहे जाऊन दे, सो त्यावेळेला ते एक असं फील होतं की यार. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्गात गेल्यानंतर तो जेव्हा बाकीच्या मित्रांना सांगायचा की अरे याने मला सोडला, सो ते जे अनुभवायचं होतं ना ते खूप वर्ष कुठेतरी परळमध्ये मिसिंग होतं. ठीक आहे. आणि आता मागच्या 2-3 वर्षापासून आपण बघतोय परळमध्ये त्या सर्व गोष्टींना पुन्हा सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच आम्हाला आवडेल की त्या ज्या गोष्टी आता परत होत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्या पदावर आहोत आणि आमच्या हातून त्या गोष्टी करतात आहेत. तर खरंच आवडतं हे सगळं बघायला आणि अनुभवायला. हे मंडळ घेण्याबद्दल म्हणशील तर म्हणजे मी आज चाळीत नाही राहत, कारण लग्न झाल्यामुळे थोडंसं घर मोठं आणि फॅमिली मोठी झाली, त्यामुळे मग
मोठ्या घरात जावं लागलं आणि म्हणजे मी आपलं परेल विलेजलाच घेतलंय. सो परेल विलेजला मी जेव्हा तिकडे गेलो, तिकडे आमचं मंडळ आहे परळचा मोरया, ठीक आहे. मी तिथे बघितलं की तिकडच्या त्या मुलांना बघितलं, तिकडच्या कार्यकर्त्यांना बघितलं आणि तिकडचेच पदाधिकाऱ्यांना बघितलं. सो माझ्या वयाचीच मुलं तिथे पदाधिकाऱ्यावर होती, म्हणजे त्या पदावर होती, मोठ्या पदावर होती. आतापर्यंत आपण बघितलंय की जेव्हा आपण कोणता अध्यक्ष बघतो किंवा सरचिटणीस किंवा खजिनदार या पदावर बघतो, त्या पदावर आपल्याला खरंच अशी मोठी माणसं दिसतात, म्हणजे वयापेक्षा मोठी असतात, सगळं झालेलं असतं आयुष्यामध्ये आणि एक समाजसेवा म्हणून हे सगळ्या गोष्टी करत असतात. पण एका करिअर स्टेजमध्ये किंवा त्या करिअर बरोबर सांभाळून एक सामाजिक गोष्टींमध्ये हातभार लावताना मी तिकडे बघितलं आणि तेव्हा मला ते रिअलाइज झालं की जर हे सुद्धा करू शकतात तर आपण का नाही. आणि मग तिकडनंच ती कुठेतरी एक ठिणगी उठली, ठीक आहे. आणि मग ठरवलं की नाही आपण सुद्धा करूया. मग मी आमच्या मित्रांमध्ये बोललो. मग आपण पहिल्या तर सुरुवातीला असं होतं की कसं करणार, काय करणार, खूप मोठं चॅलेंजेस होते, कारण बरीच वर्ष मंडळाच्या बाहेर होतो. म्हणजे जरी लांब असलो तरी वरना बघत असलो तरी आतमध्ये कशा गोष्टी असतात किंवा काय होतं, जेव्हा जे मंडळ सांभाळतात त्यांनाच त्या गोष्टी माहीत असतात. फंडिंग कुठून येते किंवा मग बाकीच्या गोष्टी कशा चालतात, तर ह्या कुठेतरी गोष्टी माहीत नव्हत्या. बऱ्याच गोष्टींमध्ये थोडंसं लॅक होता. बट आम्ही विचार केला की नाही, एक जिद्द होती, ठीक आहे, आणि ठरवलेलं की नाही जर करायचं तर मग पूर्ण उतरायचं. आणि मग त्या ह्याने मग सगळे माझे जे मित्र आहेत, म्हणजे बिलीव्ह नाही करणार तू की आमचा जो पूर्ण कार्यकारिणी आहे, ही कार्यकारिणीमध्ये एकही माणूस 45च्या वरचा नाही आहे. म्हणजे माझे सगळे पदाधिकारी हे वर्किंग आहेत, ठीक आहे, प्रोफेशनली वर्किंग आहेत आणि ते त्यांचं करिअर सांभाळतात आहेत आणि कुठेतरी एक सामाजिक कार्यामध्ये हातभार लावतात आहेत. तर एक बरं वाटतं, बघताना बरं वाटतं. लोकांना एक चांगला संदेश जातो की कुठेतरी एक अशी मेंटॅलिटी असते ना की गणपती उत्सव करणारे हे फक्त चाळीत फिरणारी पोरं असतात किंवा मग ती वर्गणी मागणारी पोरं असतात आणि वर्गणीच्या त्या ह्याच्यावरच ते उत्सव करत असतात. पण असं नाही आहे. म्हणजे आज मला चांगलं आठवतं जेव्हा पहिलं वर्ष होतं, जेव्हा आम्ही ठरवलं असं करायचं, तेव्हा आम्ही कार्यकारिणी म्हणून प्रत्येकाने डिसिजन घेतलं. 2,000-2,500 रुपये आम्ही स्वतः पहिलं फंडिंग पुढे केलं प्रत्येकाने, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर गोष्टींना सुरुवात केली. सो असं नाही आहे की हा एक म्हणजे आताच्या जनरेशनचं ते नाही आहे तसं, पण थोडंसं जनरेशन असं होतं की ज्यामध्ये लोकांचा असा विचार होता की कार्यकर्ता म्हणजे हा कामधंदा नाही ह्याला, ठीक आहे, किंवा मग हा असंच ह्याला काही आहे नाही म्हणून हा दिवसभर खाली असतो. पण असं नाही आहे. आज मी स्वतः एक प्रोफेशनली काम करत आहे, ठीक आहे, चांगल्या कंपनीमध्ये आहे, चांगल्या पदावर आहे. तसेच आम्ही सगळेच आहोत. आणि आमचा फायनान्स हेड फायनान्स जो बघतोय, म्हणजे जे आमचा खजिनदार आहे, हा एक फायनान्स हेड म्हणून काम करतोय, ठीक आहे. आमच्याकडे सोशल मीडिया टीम आहे. सोशल मीडिया टीमचा जो हेड आहे तो डिजिटल मार्केटिंग बघतोय त्याच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तो त्या क्षेत्रामध्ये आहे, ठीक आहे. मी आज असिस्टंट मॅनेजर म्हणून बघतो, ऑफिस म्हणून आहे, ठीक आहे. सो प्रत्येक जण आज प्रोफेशनली स्ट्रॉंग आहे. जसे आमचे अध्यक्ष आहेत ते प्रोफेशनल फ्रीलान्सर्स आहेत, जे कलरिस्ट आहेत आज, ठीक आहे. सो प्रत्येक जण असं, म्हणजे कोणालाही जरी उचललं ना तर तुम्हाला कोणी असं मिळणार नाही की अरे नाही काही नाही म्हणून हा करतोय. सो हा कुठेतरी एक थोडंसं ते पुसण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की चांगली मुलं सुद्धा चांगल्या गोष्टी करू शकतात आणि चांगल्या प्रमाणावर करू शकतात. आणि आज बघतोच आपण, आज परळमध्ये आज एवढी मोठी मंडळं झालेली आहेत, सर्वजण प्रत्येकजण चांगल्या पदावर आहे. म्हणजे नुसतं मंडळाच्या पदावर नाही म्हणणार, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एका चांगल्या कामावर किंवा एका पदावर तो कार्यरत आहे आणि तो सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांची फॅमिली आज त्यांना सपोर्ट करते. तर माझ्याकडे पण आमची फॅमिली, म्हणजे प्रत्येकाचं, जर मी म्हणेन की वाईफ सपोर्ट नाही करणार ना तर ते करणं अशक्य आहे किंवा वेळ देणं अशक्य आहे. ती कुठेतरी स्वतःचा वेळ देते दुसऱ्या म्हणजे मंडळासाठी किंवा समाज कार्यासाठी. सो खरंच अप्रिशिएट करण्यासारखं, त्यांना सुद्धा तेवढंच अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट सांगायला गेलं तर, जेव्हा मंडळ सुरुवात केली ना, ठीक आहे, तेव्हा जसं मुलांचा सपोर्ट होता, सर्व जुन्या जाणत्यांचा सपोर्ट होता, त्याचबरोबर
महिलांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता. म्हणजे आमच्या तू रील्स वगैरे बघशील किंवा व्हिडिओज बघशील, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग हा खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, मग ती ट्रॉली खेचण्यापासून असो किंवा मग विसर्जनापर्यंत असो. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी जेव्हा पहिलं वर्ष जेव्हा होतं, ठीक आहे, तेव्हा आम्ही असं ठरवलेलं की आमची जी महिला पदाधिकारी आहे ती ट्रॉली घेऊन बाहेर येणार आणि त्यांनी ती ट्रॉली बाहेर घेऊन आले. केतनने ऑलरेडी त्या ट्रॉलीबद्दलची स्टोरी, मोठ्या मूर्तीबद्दलची स्टोरी ऑलरेडी सांगितलेली आहे. तर मला वाटतं की त्याच सगळ्या स्टोऱ्या सांगण्यात काय अर्थ नाही. त्याच्या मागच्या ज्या गोष्टी होत्या त्या पण तेवढ्याच इंटरेस्टिंग होत्या की म्हणजे गणेश गल्लीने खरंच तो सपोर्ट केला. आज त्यांच्यामुळे एक उभी मूर्ती आणायचं स्वप्न पूर्ण झालं. नाहीतर मला वाटत नाही की हे स्वप्न तेवढं शक्य पण झालं असतं. आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या पॉडकास्टमधनं मी अजून एका मोठ्या व्यक्तीचे आभार मानीन, ते म्हणजे सिद्धेश गजमल. आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, ठीक आहे, काही कारणांमुळे आता नाही आपण म्हणजे नवीन मूर्तिकार आपले आहेत अरुण दत्ते, बट त्यावेळेला त्यांनी जो पहिल्या वर्षामध्ये जो सपोर्ट केला ना, म्हणजे मी खरं सांगतो ती जी त्या मूर्तीचं जे मानधन होतं ना, ठीक आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. बट त्यांनी त्याचं फक्त 10% आमच्याकडनं घेतलं असावं आणि त्यांनी आम्हाला पहिलं वर्ष किंवा त्यांना एक मोठ्या मंडळाचं चान्स म्हणून, बट त्यांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळे ती एक उभी मूर्ती आणायचा किंवा उभी मूर्ती घेऊन जाण्याचा ते कॉन्फिडन्स होता ना, तो आला. म्हणजे आज मागच्या वर्षी सुद्धा 21 फुटाची मूर्ती होती. या वर्षी खरंच म्हणजे अरुण दत्ते आहेत तर नक्कीच प्रत्येकाचं असं कुठेतरी आस लागली आहे की बॅलेन्सिंग वगैरे येणार. पण हे जर आमचं पहिलं वर्ष नसतं किंवा तर बॅलेन्सिंग आणायचा हा डोक्यात विचारच करू शकत नाही. आज आम्ही एवढे कॉन्फिडन्स आहे की दादाने काही दिलं तरी आम्ही नक्की ते सुखरूप मंडपामध्ये घेऊन त्याचं विसर्जन नक्की करू शकतो, एवढं कॉन्फिडन्स आलेलं आहे. पण बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये जर सांगायला गेलं म्हणजे किंवा पहिला मुद्दा तर की हे घेताना म्हणजे हे घेण्याचा जो कॉन्फिडन्स आला ना, तो कॉन्फिडन्स आला म्हणजे 2013-14 मध्ये आम्ही आपल्याकडे दहीहंडी उत्सव व्हायचा, ठीक आहे, चाळीमध्ये. पण त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की नाही, आपण सुद्धा दहीहंडी उत्सव करायचा. मित्रांनी थोडंसं सपोर्ट केला आणि मग आम्ही ठरवलं की दहीहंडी उत्सव करायचा. आणि तो दहीहंडी उत्सव संध्याकाळी करायचा. म्हणजे नॉर्मली परळ किंवा सगळीकडे आपण जर बघितलं ना तर उत्सव हा सकाळी चालू होतो, ठीक आहे, बट आमच्याकडे उत्सव होता संध्याकाळी चालू व्हायचा. आणि संध्याकाळी चालू झाल्यानंतर मग ते अशा लाईट्स असायच्या, मग शॉवर्स असायचे, डीजे असायचा, बँजो असायचा, ठीक आहे, ह्या सगळं असं असायचं. पण ते सगळे म्हणजे त्यांच्याशी मी खरंच सांगेन म्हणजे त्या जे सगळे लोक होते ना त्या लोकांनी सुद्धा खूप प्रमाणात मला सपोर्ट केला. म्हणजे जो बँजोवाला होता, ठीक आहे, त्याने सुद्धा मला फार कमी पैशात सांगितलं की दादा तुझ्यासाठी मी वाजवतो म्हणून, मला इकडे पहिल्यांदा वाजवायला दे, मी वाजवतो तुझ्यासाठी, वाजवतो खूप कमी पैशात. आणि खूप वर्ष म्हणजे मग तो बरीच वर्ष आमच्यावर काम करत होता. आणि सध्या पण आम्ही बहुतेक त्याला विचारलेलं आहे, पण त्याचे पण बऱ्याच गोष्टी आहेत, आता ते सुद्धा मोठे झालेले आहेत, ठीक आहे. पण तेव्हा अशी ती दहीहंडीची सुरुवात केलेली. दहीहंडीमध्ये खूप लोक यायची. आजही लोक त्या दहीहंडीचं किंवा कृष्णनगर दहीकाला उत्सवाचं नाव काढतात, विचारतात की अरे दादा कळणार आहे का. म्हणजे माझ्या आजच्या तारखेला सुद्धा मला फोन येतात की ह्या वेळेला दहीहंडी आहे का. आणि मग मला कुठेतरी थोडंसं मन मारून सांगावं लागतं की अरे नाही, ह्या वर्षी नाही, कारण गणपतीचाच जो एवढा लोड असतो तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे 2-2 उत्सव करण्यात तेवढं शक्य नाही होणार. बट ते होतं म्हणजे जेव्हा ती लोक यायची त्यांचं, मी किती लोकांनी मला सांगितलेलं आहे की दादा तुझ्याकडे आल्यानंतर आम्ही पूर्ण दिवसभर थकलेलो असतो, ठीक आहे, आणि इथे ना असं कोणतंच कॉम्पिटिशन नसायचं की तू 6 थर लाव, तुला 6 थर लावल्यावर तुला एवढे पैसे मिळणार, 7 थर लावल्यावर तुला एवढे पैसे मिळणार, असं काहीच नव्हतं. तू 5 थर लाव आणि बिलीव्ह नाही करणार 500-1000 रुपये देत होतो आम्ही. असं काहीच नव्हतं की खूप जास्त पैसे देतोय किंवा खूप जास्त पब्लिसिटी करतोय, असं काही नव्हतं. बट मंडळं फार हौशीने यायची, कारण त्यांचं असं होतं की इथे आल्यानंतर ना आम्हाला फार असं नाचायला मिळतं. कोणतीही गर्दी नसते, गर्दी जरी असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज केलेलं असतं, प्रत्येकाला नंबर्स दिलेले असतात आणि त्या प्रत्येकाला नाचायला मिळतं. असं कुठेच होत नाही की तुम्ही गेल्यानंतर सगळीकडे असतं की हा चला आले चला तुम्ही पहिले थर लावा आणि उभे राहा आणि चला झालं की चला. आपल्याकडे असं नव्हतं. आपल्याकडे जर कुठचं मंडळ आलं ना तर आम्ही त्यांना 5 मिनिटं बँजोवर नाचायचो
5 मिनिटं डीजेवर नाचवायचो आणि मग त्यांना सांगायचो की आरामात तुम्ही तुमचे 5 थर लावा, ठीक आहे, थंडी फोडायची असेल फोडा, नाही फोडायचे नको फोडू, सलामी द्या. सो तो एक त्या सगळ्या ज्या करायचो ना त्याच्यातनं एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे वेंडरशी कसं बोलायचं, ठीक आहे, निगोसिएशन कसं करायचं, गोष्टी क्राऊड मॅनेजमेंट कसं करायचं. म्हणजे आज लोक मॅनेजमेंट पैसे देऊन शिकतात, ठीक आहे, त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी अशाच शिकलो आणि आता कुठेतरी गणेश उत्सव मंडळामध्ये एवढ्या मोठ्या पदावर आल्यानंतर त्याचा खरंच फायदा होतो. म्हणजे मी आता पण आमची जी सगळे जी यंग जी कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना पण पुढे करतो, त्यांना सुद्धा एनकरेज करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा पण कोणतंही निगोसिएशन करायचं असेल ना, वेंडर्स आले तर आम्ही त्यांना पुढे ठेवतो, त्यांना दाखवतो. आमच्याकडे पहिली गोष्ट तर कुठच्याच गोष्टी अशा हाईड नाही आहेत, मग त्या स्पॉन्सरशिप असतील किंवा मग ते बॅलन्स शीट्स असेल, ठीक आहे. आम्ही आतापर्यंत मला वाटतं म्हणजे मी खरंच हे गर्वाने सांगू शकतो की पूर्ण मुंबईमध्ये पहिलं असं मंडळ असेल की जे दसऱ्याच्या दिवशी, दसऱ्याला प्रत्येकाच्या घरात हिशोब जातो गणपती झाल्यानंतर लगेच. म्हणजे मला नाही वाटत असं कोणतं मंडळ आहे की जे दसऱ्याच्या अगोदर हिशोब पाठवतात ना, त्याच्यानंतर ऑडिट्स होतात गोष्टी, बट एक रफ पूर्ण जो आढावा असतो हा प्रत्येकाच्या घरात पोचतो. वार्षिक सभेला त्याच्या म्हणजे वाचन केलं जातं आणि ते सांगितलं जातं ऑडिट झाल्यानंतर, बट एक रफ सर्वांच्या घरात पोचतं. त्याच्यामध्ये एखाद दुसरं असं काहीतरी असेल, छोट्या मोठ्या गोष्टी येणं बाकी आहे, देणं बाकी आहे, ठीक आहे, बट असं काहीच नाही की जे म्हणजे असं ज्याच्याने त्या मेन फिगरला काही हलतं. बट लकीली आणि मला वाटतं की त्याचं पूर्ण श्रेय जातं जी आमची जी फायनान्स टीम आहे, म्हणजे जी खजिनदार जे आहेत हे खरंच त्या फायनान्समध्ये असल्यामुळे आणि सगळे व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे हे सगळं शक्य होतं. सो त्या प्रकारे आज हे मंडळ चालू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पिढीला पण आम्ही हेच दाखवतो की कोणत्याही गोष्टी हाईड करू नका, ठीक आहे, जे काही असेल ते अपफ्रंट प्रेझेंट करा, त्याच्याने तुम्हाला लोकांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, ठीक आहे. आजही सर्व लोक म्हणजे कोणालाही तुम्ही जरी विचारलं ना तरी ते सांगू शकतात की मंडळाचा बॅलन्स किती आहे. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे किंवा आपल्याकडे कार्यक्रम कोणते होणार आहेत किंवा काय होणार आहेत, सगळ्यांचे सजेशन्स घेतले जातात, सगळ्यांना विचारलं जातं, त्याच्यानंतर डिसाईड केलं जातं. कोणाकोणाच्या काही वेगवेगळ्या त्यांना काय हवं आहे नको आहे, किंवा कोणाच्या काही इच्छा आहेत नाही दादा आपण यावेळेला असं ठेवूया, यावेळेला ते ठेवूया, किंवा अजून काहीतरी वेगळं नवीन करूया, असं सगळं आपण करत असतो. पण त्यांचे आपण घेत असतो, इनपुट्स घेत असतो लोकांचे, आणि अशा गोष्टी बऱ्याच चाललेल्या असतात. म्हणजे वर्षभरात सुद्धा बरेच आपण जे सण साजरे करत असतो त्याच्यामध्ये मग होळी झाली, ठीक आहे, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव होतो आपल्याकडे, त्याच्यानंतर दीपोत्सव होतो, परत त्याच्यानंतर आपण पाडव्याला वगैरे इकडे आरती वगैरे करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे वर्षभर काही ना काहीतरी चालू असतं. राम जन्म ज्या वेळेला होता तेव्हा राम जन्म साजरा केला, रांगोळी काढली, आणि सर्वात मोठी गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, बट जी पौर्णिमा येते, अमावस्या पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेला ना पूर्ण देऊळ जे आहे ते आम्ही दिव्यांनी सजवलं जातं. म्हणजे ॲक्च्युली जे आपल्या पणत्या आहेत त्या पणत्यांनी ते अख्खं देऊळ सजतं. मला नाही वाटत परळमध्ये तुम्हाला हे असं क्वचित बघायला मिळेल. आपले फोटोज वगैरे आहेत, ते फोटोज तुम्हाला नक्कीच भेटतील. त्याच्यावर बघा, पूर्ण एक ते बघण्यासारखं असतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बामणदेवाचा जो खरंच सर्वांवर आशीर्वाद आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी किंवा एवढं मोठं पदाची जबाबदारी जेव्हा ती निभावतोय त्यावेळेला तेवढी भीती नाही आहे मनात की गोष्टी होऊन जाणार, कारण तेवढ्याच रहिवाशांचा सपोर्ट आहे, सर्व कार्यकारिणीचा सपोर्ट आहे. आणि कधीच आता हे 3रं वर्ष आहे, बट कधीच असं वाटलं नाही की किंवा रात्री झोप नाही लागत आहे, कसं होणार, ते असं बाप्पाने सगळं त्याच्या हातून करून घेतलेलं आहे. आता जसं तुमचं त्याचं 107वं वर्ष आणि जुनं मंडळ, तर असं बाहेरच्या लोकांना असं बघून काय वाटत असेल की जुनं मंडळ आहे म्हणजे यांचे कार्यकर्ते पण एकदम असे जुने असतील, पण हे तुम्ही जे सांगितलं त्यावरून हे कळून आलं की म्हणजे असं नाहीये. हे कुठेतरी असतं की म्हणजे सगळ्यांचे मत मोजले जातात, आणि कसं नवीन पिढी जी येते त्यांना पण त्यांचं मत मांडण्याचा एक चान्स भेटतो, आणि त्यांच्या हिशोबाने पण वस्तू होतात. नक्की म्हणजे खूप चांगली गोष्ट. म्हणजे खरंच ह्याच्यासाठी त्या सर्व म्हणजे जे आमचे जे
काय म्हणेन त्यांना मी सल्लागार जे आहेत किंवा जे रहिवासी आहेत जे अगोदर ह्या पदांवर होती, ठीक आहे, ज्यांनी हे मंडळ सांभाळलं, सो त्यांनी पण एका विश्वासानेच आमच्या हातात दिलं की त्यांना सुद्धा कुठेतरी एक विश्वास होता की हे नक्कीच काहीतरी चांगलं करतील ते, म्हणून त्यांनी सुद्धा ती जबाबदारी टाकली. आणि खरंच त्या म्हणजे मला वाटतं ती खरंच जबाबदारी आज आपण लोक बघतात आहेत की आज म्हणजे कुठून कुठपर्यंत आलं, ठीक आहे. म्हणजे मी असं त्याचं क्रेडिट नाही घेणार, क्रेडिट ऍक्च्युली सगळ्यांचंच आहे. आणि शेवटी त्या बाप्पाची इच्छा आहे की त्याला कोणत्या रूपात यायचंय, त्याला कसं यायचंय, त्याला किती गाजावाजा करून यायचंय, ते शेवटी त्याची इच्छा आहे. आणि त्याच्या इच्छेपुढे काही नाही, आम्ही फक्त बस सेवेकरी आहोत. त्याचा एक कुठेतरी त्याच्या इशाऱ्याने आम्ही चालत आलो आणि पुढेही चालणार. 105 वर्षे म्हणजे जेव्हा 105 वर्ष तुमचा टच झाला तेव्हा तुम्ही मोठ्या मूर्त्या आणायचं चालू केलं. त्याच्या आधी मी असं ऐकलं की तुम्ही 7 फुटाची म्हणजे एक तुमचा साचा जो फिक्स आहे तीच मूर्ती यायची. मग जो रिव्हॉल्युशन होता छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंतचं, तर त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? ऍक्च्युली पहिल्यापासून 2 मूर्त्या येतात. एक 7 फुटाची आपली दिवाली मूर्ती असते आणि आपली प्रदर्शनीय मूर्ती असते. प्रदर्शनीय मूर्ती आपली एक पहिली जी असायची ती 8 ते 10 फुटाची मूर्ती असायची, ठीक आहे. बट आम्ही 20 फुटावर गेलो, ठीक आहे. कुठेतरी धाकधूक होती, ठीक आहे. म्हणजे सर्व जी जुनी मंडळी होती त्यांचं सुद्धा असं मत होतं की कसं तुम्ही हे करा. बट ते बाप्पाच्या कृपेने झालं. आणि त्याला खरं ते मी म्हटलं जसं मध्ये पण म्हटलं की त्याला कारणीभूत गणेश गल्ली मुंबईचा राजाचा आशीर्वाद आहे की त्यांनी आम्हाला ती कुठेतरी एक ट्रॉली दिली. आणि त्या ट्रॉलीमुळे आता ट्रॉलीवर एवढी मोठी ट्रॉली म्हणजे 22 फूट वाल्याची राजाची ट्रॉली, आणि ती जर येते आणि त्या ट्रॉलीवर जर 7 फुटाची मूर्ती आणू तर कुठेतरी त्या ट्रॉलीला सुद्धा जस्टिस दिला पाहिजे ना. तर नक्कीच कुठेतरी ते असं एक थोडीशी होतं. आणि जसं मी नाव घेतलं की सिद्धेश गजमलनी खरंच जर त्यावेळेला सपोर्ट केला म्हणून ती उभी मूर्ती आम्ही आणू शकलो. आणि मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स मिळाला की मग थोडंसं आता आपण अजून कुठेतरी मोठी मूर्ती बघूया किंवा अजून जसं दत्तेंबरोबर बोलणं झालं. त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्याशी बोलताना कळलं की परळमधलं कॉम्पिटिशन काय असतं. किंवा जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बनवणार, तुम्ही माझ्यावर सोडून द्या. ह्या वर्षी सुद्धा आम्ही सगळं त्यांच्यावर सोडलेलं आहे, ठीक आहे. की म्हणजे थीम थोडीशी दिली आम्ही त्यांना की असं असं आहे. त्याच्यानंतर पण आमचं डिस्कशन झालं. त्यांनी सुद्धा आम्हाला एखादं स्केच दाखवलं आणि म्हटलं की दादा तू जे करशील ते करशील. आता सुद्धा म्हणजे खरं सांगायला गेलं तर आजच्या तारखेला पण मूर्ती कशी बनणार आहे हे मला नाही माहिती आहे. सगळं दादावर सोडलेलं आहे, ठीक आहे. आणि दादाचे आम्ही इंटरव्ह्यू सुद्धा बघितले. दादानी महाराजाची मूर्ती सुद्धा अशीच सांगितलेलं की काय बनवणार मला माहित नाही, मी बनवणार. आणि आम्ही सुद्धा तसंच सोडलेलं आहे. तर बघूया, दादाची जी कला आहे ती आपण मागच्या वर्षी बघितलेली आज म्हणजे खरंच बघायला आनंद होतो की आपल्या मूर्तिकाराची बनवलेली जी कला आहे ती आज वर्ल्ड वाईड बघतोय. म्हणजे आज जे सगळ्या छोट्या छोट्या मूर्तिकारांचे जे रील्स येतात ना त्या रीलमध्ये सुद्धा ती मूर्ती आहे, ठीक आहे. म्हणजे दादाबद्दल म्हणेन किंवा मग आमच्या परळ मधल्या विभागाची एक मूर्ती म्हणेन. सो ह्या परळ विभागाचा एक अभिमान आहे की ह्या विभागामधली आज मूर्ती आज जगभरात फिरते. आणि ती जेव्हा मूर्ती बघतो तेव्हा खरंच असं एक वेगळं म्हणजे मला आता बोलताना सुद्धा अंगावर काढता आलंय की बघायला बरं वाटतं की आपलं मंडळ आहे, म्हणजे आपल्या विभागातलं मंडळ आहे. आणि आज खरं सांगतो की आज जी शान खूप वर्षांअगोदर होती परळची, ठीक आहे, नक्कीच कुठेतरी सर्वच मंडळ आज परत त्या मार्गावर आलेले आहेत. आणि परत ती गर्दी किंवा जी गजबज ह्या परळच्या म्हणजे रस्त्यावर बघायला मिळते. मागच्या वर्षीच आम्ही जेव्हा म्हणजे बाहेर पडलो, ठीक आहे, कारण मंडपामध्ये असायचो, सगळ्या गोष्टी मॅनेज करत असायचो, खूप लाईन लागलेली असायची, त्यामुळे बाहेर जाणं शक्य होत नाही त्या पीक आवर्समध्ये. पण मागच्या वर्षी मी जेव्हा असं सहज 3ऱ्या दिवशी जेव्हा असं बाहेर बघितलं तेव्हा बाहेर खरंच नाही वाटलं की हे परळ आहे. कारण अगोदर जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा सामसूम रस्ते असायचे, लोक फक्त लालबागच्या राजासाठी इथे पार्किंग करून चालत जाणाऱ्यांची गर्दी असायची. पण मागच्या वर्षी लिटरली पूर्ण परळ गजबजलेलं होतं. सो खरंच म्हणजे बरं वाटतं हे सगळं बघून. आणि कुठेतरी असं वाटतं की आम्ही सुद्धा त्याचा एक भाग आहोत आणि त्या पदावर आहोत.
म्हणजे खरंच ब्लेस्ड. म्हणजे मला नाही वाटत की बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी होतात. आणि कसं आहे ना, ज्याच्या हातून घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, तो त्याच्या हातूनच घडवतो. आणि मग मे बी खरंच ते आम्ही आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी स्वतःला लकी मानतो. तसंच जर सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणशील तर सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही गणपती उत्सव सुरुवात करायचं जेव्हा विचार केलेला, ठीक आहे, त्यावेळेला आम्ही दीपोत्सव केलेला सर्वात पहिला. ठीक आहे. सो दीपोत्सव केल्यानंतर त्या दीपोत्सवामध्ये आपल्याकडे दरवर्षी क्रिकेटच्या टुर्नामेंट होतात. म्हणजे एवढी मोठी चाळ आहे, त्या चाळीमध्ये प्रत्येक म्हणजे मग तो लहान मुलगा असेल किंवा 60 वर्षाचा खेळाडू असेल तर ते सगळे येऊन त्या दिवशी खाली खेळतात. आणि मग ती एक वेगळी मजा असते. म्हणजे वर्षातनं एक टुर्नामेंट म्हणजे आमच्यासाठी तो वर्ल्ड कप सारखं फिलिंग असतं. ठीक आहे. आणि मग ते टुर्नामेंट्स होतात आणि ते टुर्नामेंट्स भरवले आम्ही. त्याच्यानंतर बरेच खूप सारे कार्यक्रम भरवले. मग त्याच्यामध्ये पाककला असेल, मग महिलांसाठी अजून वेगवेगळे कार्यक्रम असतील, काही शिबिर असतील तर त्या शिबिर भरवले. आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी असं म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे मी माझ्या मुलीचे जे बड्डे आहेत, पहिला बड्डे मी आपलं जे हिंदमाताचं जे अंधशाळा आहे तिथे केलेला. त्याच्यानंतर मग मी दुसरा बड्डे मी वरळीला एक बाल आश्रम म्हणून आहे सो तिथे दिलं. सो कुठेतरी मी आणि माझी वाईफ ह्या थोड्याशा गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो. सो तिकडनंच थोडंसं हे आलेलं आहे. आणि मग त्यावेळेला असंच एक चॅरिटेबल ट्रस्ट होतं की जिथे काय होतं माहिती आहे, आता म्हणजे आम्ही अजून एका अंधशाळेला त्यावेळेला मदत केलेली. त्यांनी मला सांगितलेलं, ते इथे आलेले, त्यांनी सांगितलेलं की जेव्हा मुली लहान असतात ना तेव्हा त्यांना सगळेच हेल्प करतात, पण एका वयामध्ये आल्यानंतर त्यांना कोण ते ठेवायला नाही बघत. खूप सारे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यानंतरचे, त्यांना सांभाळणं एवढं सोपं नसतं. बट ते स्वतः असं सांभाळतात आहेत. डोंबिवलीमध्ये त्यांची संस्था आहे. ठीक आहे. त्या संस्थेला आम्ही इंडक्शनची भांडी त्यांना हवी होती, ती इंडक्शनची भांडी दिली. आणि मी खरंच माझ्या सर्व खेळाडूंचे आभार मानेन की त्यावेळेला त्यांनी ते ऑन द डिसिजन घेतलं आणि त्यांनी ठरवलं की आपलं जे फर्स्ट आणि सेकंड जे प्राईज आहे, हे प्राईज आपण त्यांना डोनेट करू. आणि त्या टाईमला आम्ही त्यांना ते डोनेशन सुद्धा दिलं. त्यांच्यासाठी फार असं एक वेगळं फिलिंग होतं. ठीक आहे. कारण वेल नॉन संस्थांना सगळेच मदत करतात, पण अशी खूप अशा संस्था आहेत की ज्यांना मदत पोचत नाही. सो ती आमच्या मंडळाची अशी मंडळाची एक वेगळी पायरी होती की ज्याच्यावरनं आम्ही असं काहीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये उतरलो. त्याच्यानंतर मग मागच्या वर्षी आम्ही असाच एक उपक्रम राबवलेला. ठीक आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं की गणपती बाप्पा हा विद्येचा देवता आहे. ठीक आहे. सो बाप्पा नाही सांगत तुम्हाला की तुम्ही हार घेऊन या, ते नारळ घेऊन या किंवा पेढे मोदक घेऊन या. ठीक आहे. बाप्पा तर तुम्ही नुसतं पाया पडला तरी चालेल. सो आम्ही असा अनुभव एक असंच विचार केला की असं काहीतरी एक योजना आहे ती राबवूया. आणि त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या भक्तांना किंवा चाळीतल्या रहिवाशांना असं प्रोत्साहन केलं की तुम्ही बाप्पाला नारळ फळ द्या, पण त्याच्याबरोबर एक वही आणि एक पेन दिला तर आपण कुठेतरी गरजू विद्यार्थ्यांसाठी एक काहीतरी हातभार लावू. आणि खरंच सांगतो की म्हणजे तो जो ते स्टँडी जी लावलेली ती आम्ही गेटच्या बाहेर लावलेली स्टँडी, जे लोक लाईनमध्ये उभे होते ना त्यांनी सुद्धा बोलवून आम्हाला डोनेशन्स दिलेले आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि मग आम्ही ते सगळं डोनेशन्स आणि त्या वह्या पुस्तकं आम्ही सगळं घेऊन आम्ही तिकडे एक संस्था आहे, त्याचं मला संस्थेचं नाव नाही आठवत आता, बट त्यांच्या बरोबर आम्ही टायअप केलेलं. सो त्यांच्या बऱ्याच असं हे होतं, त्यांच्याबरोबर टायअप करून आम्ही आज त्यांना तिथे डोनेशन ते सगळं पुरवून आलं. आणि तेव्हा देताना म्हणजे ते पुस्तक असेल की ठीक आहे किंवा ते चॉकलेट असेल एखादं, ते देताना किंवा ते घेताना त्यांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद जो होता ना तो अजूनही डोळ्यात आहे. म्हणजे मी खरंच सांगतो की तिथपर्यंत बऱ्याच गोष्टी पोचत नाहीत. त्यांना त्या शाळेमध्ये लाईट नव्हती. ठीक आहे. आज कित्येक जवळजवळ 2 वर्ष ते लोक स्ट्रगल करत होते की त्यांच्या तिथे लाईट नाही आहे, त्यांच्याकडे लिहायला बोर्ड नाही आहे, फळा नाही आहे. ठीक आहे. सो अशा बरेच गोष्टी आहेत. त्या बऱ्याच गोष्टींना आपण खरंच एक मंडळ म्हणून किंवा
आजूबाजूच्या आपल्या परळमध्ये विभागामध्ये सर्व मंडळं आहेत जी अशी सगळेच उपक्रम राबवतात आहेत, ठीक आहे. त्यामुळे मला आनंद आहे की त्यांच्या बरोबरीने कुठेतरी आज आपण सुद्धा एक छोटीशी गोष्ट करतोय आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही ती गोष्ट नक्कीच करणार. नक्कीच त्याच्याबरोबर आता आम्ही अजून थोडंसं एक गॅप आहे, त्यामध्ये आम्ही विचार करतोय की एखादं कॅम्प्स घ्यायचे किंवा मग मुलांसाठी प्रशिक्षणाचं काहीतरी चालू करायचं, असं थोडंसं यावेळेला अजून ॲडिशनली गोष्टी सामाजिकदृष्ट्या गोष्टी करायचं प्लॅनिंग आहे आणि नक्कीच मंडळाच्या त्या ह्याच्यातनं नक्कीच करू. नमस्कार, मी भूषण गजानन म्हात्रे, कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. आज तुम्हाला थोडीशी आपल्या चाळीबद्दल माहिती देणार आहे. 120 वर्ष पुराणी जुनी आपली चाळ आहे आणि 107 वर्ष झाली आपल्या गणेशोत्सव मंडळाला. यावर्षी आपण 107 वर्षात पदार्पण करतोय. तर या जरा तुम्हाला आपल्या चाळीबद्दल थोडीशी माहिती देतो. या पहिलं बाहेर यायला लागेल तुला. हा आपला सर्वात जुना गेट आहे जो 120 वर्ष झाली या गोष्टीला. खूप आयकॉनिक आहे ही गोष्ट. या गेटच्यामुळे आपल्याला उंच गणपती पहिले आणायला नाही मिळायचे, पण नंतर इकडची हे होती लोखंडाची बार होती ती आपण कट केली आणि आता आपण गेले 3 वर्ष झाली आपण उंच मूर्ती याच्यामुळे आणू शकतोय. कारण का आजूबाजूला बघशील तर सर्वीकडे उंच मूर्त्या येतात. आमच्याकडे थोडीशी गेटच्या ह्याच्यामुळे आम्हाला थोडी छोटी मूर्ती आणायला लागायची, पण आता आम्ही त्याच्यामुळे मोठी मूर्ती आणतोय. यात हे आमचे आराध्य दैवत तू विचार काय ते तुम्हाला मी गणपती कुठे बसतोय दाखवतो. सर्वप्रथम तर एक खूप जुनी स्टोरी आहे आपली तिकडची, ते आपण तिकडे गेल्यावरती पहिलं तुम्हाला मी सांगतो. बरेच वर्ष आधी म्हणजे एक 50-60 वर्ष आधी ना गणपती हे आमचे मागे बसायचे, एकदम मागे जिकडे देऊळ आहे ना तिकडे बसायचे. तर तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाले असे सांगतात आम्हाला की खूप सारे प्रॉब्लेम झाले, आग लागली वगैरे, म्हणून त्या लोकांनी दुसऱ्या जागेवरती राईट साईडला शिफ्ट केले. तिकडे पण दुसऱ्या वर्षी काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाले. मग मंडळाच्या लोकांनी डिसाईड केलं की आपण ह्या स्पॉटवरती इथे इकडे आपण पूजेची मूर्ती स्थापन करायची. मग ह्या एवढ्या जागेमध्ये आपण पूजेची मूर्ती स्थापन करतो. जेव्हापासून आपण इकडे स्थापन करायला लागलोय तेव्हापासून आजपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही झाला. आणि ह्या गोष्टीला नाही बोललं तरी 50-60 वर्ष तरी नक्कीच झालेली आहे त्या गोष्टीला. 50-60 वर्ष म्हणजे याच साईड मूर्ती इकडे. आणि आपली मूर्ती जशी पहिली यायची तशीच आज पण येते, तोच मोडणी आज पण येते. जी पूजेची परळमध्ये 7 फुटाची पूजेची मूर्ती कुठेच नाही. पूजेच्या मूर्त्या आहेत ना सगळ्या छोट्या असतात, डेकोरेशनच्या मूर्त्या थोड्या मोठ्या असतात. तर ही पहिलीच आपला मंडळ आहे जी पूजेची मूर्ती 7 फुटाची आणते. आणि ही आपली दक्षिणमुखी उत्तरमुखी आहे. उत्तरमुखी. बाकी सगळे पूर्वीकडे मुख असतात. सर्वप्रथम इथे बसायचे गणपती, मग इकडे बसायचे, मग त्याचा प्रॉब्लेम झाला. मग आपण हे सगळं आम्ही लहान होतो तेव्हाच्या गोष्टी, म्हणजे मी तर नव्हतोच पण खूप आधीच्या गोष्टी आहे. हे आपलं आराध्य दैवत आहे वामनदेव महाराज. सर्व सुरुवात आपण इकडनं करतो शाळेची. काहीही असून दे, आपण वामनदेवाला नारळ दिल्याशिवाय पुढे आपण चालतच नाही. आणि कोणाला माहिती नसेल या देवळाचं महत्त्व म्हणजे वर्षातनं 2दा, एकदा तुझी महाशिवरात्रीच्या वेळी आणि त्यानंतर एक 6 महिन्यांनी त्याच्यानंतर आपल्या इकडे किरणोत्सव होतो. म्हणजे सूर्याची किरण सकाळी 7 वाजता बरोबर आपल्या पिंडीवरती पडते. आणि हे शक्यतो कोणाला माहिती नाहीये, पण हे जागृत देवस्थान आहे आणि हे परळ नगरीमधलं जुनं देवस्थान आहे. त्यांच्या परमिशन शिवाय आपण काय पुढे करत नाही. आणि ते जे मी सांगतोय तुला, आग लागल्यानंतर मग वामनदेवाला आपण नारळ वगैरे दिला, म्हणजे आमचे जे वडलोपारजी होते त्याने, मग आपण तिकडे शिफ्ट केली. आणि तिकडे जेव्हापासून तिकडे शिफ्ट केली तोपर्यंत त्यानंतर कधीच काय झालं नाही असं, म्हणजे टचवूड अजूनपर्यंत कधीच नाही झालं. कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ ह्यांनी आणि यांच्या सहकार्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून
इतिहास मंडळाच्या या संकल्पनेमध्ये साथ दिली, यासाठी यांचे मनपूर्वक आभार. गणपती बाप्पा कृष्णनगरच्या राजाचा